हॅलो नमस्ते. तर माझी तन्वी आज गेली आहे स्कूलमध्ये आणि तिने काल मला म्हटलं होतं की मम्मा मला आता भाजीपोळी खाऊन फार कंटाळा आलाय, मला काहीतरी यम्मी खायचंय. म्हणून मी तिला टिफिन बॉक्समध्ये ओट्स बनवून दिले होते आणि तिला पास्ता प्रचंड प्रचंड आवडतो आणि वातावरण अगदी गार झालंय. मुंबईमध्ये कंटिन्यू पाऊस पडतोय. तर आज आपण तिचा फेवरेट जो आहे पास्ता बनवणार आहे आणि मी तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करणार आहे. आणि आय एम शुअर की ती स्कूलमधनं आल्यावर तिचा फेवरेट पास्ता बघून फार खुश होणार आहे. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि आतमध्ये छान पास्ता बनतोय. इथे मी घेतलाय ब्ल्यू बर्ड कंपनीचा पास्ता. याला आता आपण बॉईल करून घेऊया छान. तर हा बॉईल करण्यासाठी आपण यात पाणी आणि मीठ घालून घेऊया. मिठाने काय होतं, फार छान बॉईल होतो आणि टेस्ट येते त्याला. तर मीठ घालायला मुळीच विसरू नका. हे बघा ना, खूप स्टिकी असतो, लगेच बुडाशी चिटकायला लागतो. त्यामुळे आपल्याला काय कंटिन्यू याला स्टिअर करायला लागेल. खूप यम्मी होतो आणि मुलांना तर खूप जास्त आवडतो. हे बघा, यात मी थोडंसं अगदी हलकंसं मीठ ॲड केलं आहे. याला आपण पुन्हा स्टिअर करून घेऊया छान. आणि याला आपण जे आहे 10 मिनिट बॉईल करून घेऊया. त्याला मध्ये मध्ये कंटिन्यू तुम्हाला काय थोडं ढवळत राहायला लागेल, स्टिअर करत राहायला लागेल. याला मी कवर करून घेतलं आहे. खूप टेस्टी पास्ता बनतो आणि जर तुमच्या मुलांना तिखट आवडत असेल तर जास्त तिखट घालायचं, अदरवाईज कमी तिखट, पण तरीही फार टेस्टी लागतो. हे बघा, इथे मी याला बॉईल करून घेतलं आहे आणि अगदी मोकळा असा बॉईल झाला आहे. जास्त जर बॉईल केला ना तर फार स्टिकी होतो, अगदी एकत्र चिटकतो तो आणि मग मुळीच त्याला टेस्ट लागत नाही. त्यामुळे एकदम मोकळा त्याला बॉईल करून घ्यायचं आहे. आता याला जे मी एका वेगळ्या भांड्यात काढून घेतलं आहे, आपण पुन्हा काय त्याच कढईमध्ये त्याला फ्राय करू. हे बघा इथे किती छान झाला आहे. आता हे मी घरी बनवलेलं तूप आहे, अगदी साजूक तुपात आपण याला बनवणार आहे. तुपात जेवढा बनवला तेवढा हेल्दी होईल मुलांसाठी. आणि यात मस्त आपण एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतला आहे. कांद्याला छान थोडं हलकं लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं. जेवढा कांदा छान परतवला जाईल ना तेवढा पास्त्याला फार छान टेस्ट येईल. तर यात आपण काय करूया, थोडंसं जिरे पावडर घालूयात. जिरे पावडर घालायला मुळीच विसरू नका, फार मस्त आणि वेगळी एक फ्लेवर येतो जिरे पावडरचा. त्यात हलकंसं लाल तिखट घातलं आहे मी, कारण जास्त तिखट नाही बनवायचं आहे. जर तुम्हाला फार तिखट आवडत असेल तर थोडं एक्स्ट्रा ॲड केलं तरी काही हरकत नाही. पण पास्ता आहे ना, तिखट नसतोच मुळात, त्याची टेस्टच फ्लेवर चेंज होऊन जाईल. त्यामुळे अगदी कमी तिखट घातलं आहे. आता यात आपण घालूया एक अख्खा टोमॅटोला छान मिक्स करून घेऊयात आणि मग त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालून त्याला आपण थोडा वेळ काय शिजू देऊयात. तर मी स्कूलमधनं आली की फार खुश होणार आहे पास्ता बघून. पास्ता जेव्हा बॉईल करतो ना तेव्हा पण त्याचा एवढा छान सुगंध येतो, बापरे. कच्चा खायला पण फार मस्त लागतो तो. कच्चा मीन्स नॉट अ कच्चा, बॉईल केलेला. यात हलकंसं पाणी घालूया आपण, म्हणजे काय ती टोमॅटो छान शिजेल आणि ती ग्रेव्ही जी आहे ना, प्युरी बनेल, ती अगदी पूर्ण पास्त्यामध्ये मिक्स होईल प्रॉपरली. बघा इथे जे टोमॅटो छान शिजलं आहे. आता नॉर्चा पिझ्झा आणि पास्ता सॉस जो मिळतो मार्केटमध्ये, इझिली अवेलेबल असतो कुठे पण शॉपमध्ये, तर याला आपण घालूया चवीनुसार. आणि थोडंसं टोमॅटो सॉस. टोमॅटो आपण आधी एक घातला आहे त्यामुळे टोमॅटो सॉस जास्त ॲड करायचं नाही. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आपण याला काय शिजू देऊया. आता हा
2 मिनिट शिजलं आहे आणि बघा जी प्युरी आहे ती अगदी छान झाली आहे. बस अशी थिकनेस त्याची हवी, पातळ मुळीच नको, नाही तर पास्ता काय वेगळंच काहीतरी बनून जाईल. आणि आता आपण हा जो बॉईल केलेला पास्ता आहे तो ॲड करूयात आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात छान. खूप अगदी सगळ्या पास्त्याला जे ती ग्रेव्ही मिक्स व्हायला हवी अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा पास्ता इथे दिसतोय तुम्हाला अगदी रेडी झाला आहे. खूप छान मिक्स झाली आहे ग्रेव्ही सर्वीकडे. त्याला आपण थोडा वेळ कवर करून ठेवूयात आणि इथे तुमचा पास्ता खाण्यासाठी झाला आहे तयार. वाव, यम. खूप मस्त पास्ता शिजला आहे आणि खूप छान दिसतो पण आहे बघा. तर या पास्त्याला तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी इझी पिझी रेसिपी आहे. आताला आपण थोडं कवर करून ठेवूया कारण मी जाते तन्वीला आणा. वेअर यू पुट बॅग? तन्वी स्कूलमधनं आली आहे. तन्वी, आय हॅव वन सरप्राईज फॉर यू. डिड यू वॉश युअर हँड? शो मी युअर हँड्स. डिड यू वॉश युअर हँड्स? Very nice with the hand wash. Now we will change cloth and then I will show you surprise. Now tell me what you did in the school. Teacher tells to make a big circle. Okay. And then put the ball in the net. Okay. And I kick very hardly that ball gone there from me. Okay. Do you want to eat something special? I will Wait, auntie me. And here is Tanvi's lunch ready. Now open your eyes slowly. Open. What is it? What is it? Do you like? Don't keep on my lap. Don't keep on your lap. Do you want table and chair? Do you want chair table? No? You will sit like this? Okay. Taste it. Tell me how is it? Taste कर, सांग मला कसं आहे. How is it? Nice? Tasty? Good. I make pasta. तन्वीला पास्ता खूप आवडलाय, खूप टेस्टी झालाय. तर नक्की ट्राय करा आणि आमच्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.